नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. राज्यभरामध्ये खळबळ उडून देणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील एक आरोपी कृष्णा आंधळे हा दाऊद इब्राहिम आहे का, असा प्रश्न पडावा अशी महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी झालेली आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज अत्यंत गंभीर आरोप केला की या सगळ्या घटनेनंतर, गुन्हा घडल्यानंतर राज्यभरामध्ये एकच आक्रोश उठला होता. राज्यभरात त्यावर राजकारणही झालं. संतोष देशमुखांच्या दुःखामध्ये राज्यभरातील गोरगरीब समाज सहभागी झाला आणि वातावरण शोकाकुल झालेलं असताना त्यावेळी सरकारनं या सगळ्या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करण्याचं आश्वासन या कुटुंबाला दिलं होतं आणि महाराष्ट्राला दिलं होतं. तर हे आश्वासन कुठं बुडालं, असा प्रश्न निर्माण व्हावा अशी घटना घडली आहे आणि त्याला सीआयडीने दुजोरा दिला, असं संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांचं म्हणणं आहे. गुन्हा घडल्यानंतर ज्या कृष्ण आंधळेंना शोधण्यासाठी जंग पछाडला असं पोलिसांचा दावा आहे, तो कृष्ण आंधळे 3 वेळा गावामध्ये परत येऊन गेलेला आहे, अशी धक्कादायक माहिती धनंजय देशमुख यांनी सीआयडीकडे सुपूर्द केलेली आहे. खरं म्हणजे सीआयडीने ही माहिती अजूनही माध्यमांमध्ये जाहीर केलेली नाही, पण संतोष देशमुखांच्या बंधूंच्या सांगण्यावरून हे सत्य आहे असं सीआयडीने सुद्धा मान्य केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळं हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे की कृष्ण आंधळे हा मृत्यू पावला का, अशी एक चर्चा सुरुवातीच्या काळामध्ये सुरू झालेली होती. तसे दावे सुद्धा काही सामाजिक कार्यकर्त्यांनी केले होते आणि काही जणांना तसे फोनही आले होते. विशेषतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्याबाबत एक विधान केलं होतं आणि ते विधान राज्यभरात गाजलं होतं. असं असताना कृष्ण आंधळेंचं फरार असण्याचं गूढ महाराष्ट्र पोलीस अद्यापही उकलू शकलेले नाही. ज्या पद्धतीने दाऊद इब्राहिम जिवंत आहे की मृत्यू पावला, हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पोलिसांना आणि सगळ्या तपास यंत्रणांना अजूनही सांगता येत नाही ठोस. तसंच काहीसं कृष्ण आंधळेंच्या बाबतीत झालंय का, असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसांसारखा कर्तबगार गृहमंत्री असताना हे सगळं घडतं आहे, याच्या इतके शोकांतिका दुसरी काहीच असू शकत नाही. खरं म्हणजे कृष्ण आंधळेंच्या बाबतीमध्ये या सगळ्या तपास यंत्रणेने आता एक जाहीरपणे निवेदन करण्याची गरज आहे आणि महाराष्ट्राला सांगण्याची गरज आहे की जर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे ठोसपणे सांगत असतील की तो गावात येऊन गेलेला आहे, तर हे अत्यंत गंभीर आहे. आणि त्या बाबतीत जर सीआयडी पण असं म्हणत असेल की तो गावात येऊन गेला, हे खरं आहे, तर हे त्यापेक्षाही अधिक गंभीर आहे. मग महाराष्ट्र पोलीस हे आंधळे झालेले आहेत का? त्या कृष्ण आंधळे, याचं आडनाव आंधळे आहे, तर पोलीस यंत्रणांना आपण पोलिसांना आंधळे म्हणायची वेळ आलेली आहे का, असा प्रश्न पडतो. पोलिसांनी जे धनंजय देशमुखांना सांगितलेलं कारण आहे ते तर खूप हास्यास्पद आहे. काय तर म्हणे ते कृष्ण आंधळे मोबाईल वापरत नाही, त्याच्यामुळं त्याचा आम्हाला सुगावा लागत नाही. आम्हाला महाराष्ट्र पोलिसांना तेव्हा मोबाईल गुन्हेगार वापरत नव्हते, तेव्हा दऱ्याखोऱ्यातून आरोपी पकडून आणणारे हेच महाराष्ट्र पोलीस आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या राज्यामध्ये पळून गेलेले, वेषांतर केलेले, अगदी जम्मू काश्मीरच्या आणि नेपाळच्या बॉर्डरपर्यंत गेलेले आरोपी महाराष्ट्र पोलीस पकडून आणतात. मग कृष्ण आंधळेला का पकडून आणलं जात नाही, हा एक साधा सोपा प्रश्न आहे. म्हणूनच आपल्याला प्रश्न विचारावा वाटतो. हा प्रश्न हा खरं म्हणजे लोकांना नाही, महाराष्ट्र पोलिसांना नाही, तर हा प्रश्न राज्याचे कर्तबगार गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना आम्हाला विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस, तुम्हीच सांगा, कृष्ण आंधळे हा दाऊद इब्राहिम आहे का? त्याला महाराष्ट्राचे पोलीस का पकडू शकत नाही आणि याची तुमच्यावर काही जबाबदारी आहे की नाही? कारण या सगळ्या प्रकरणामध्ये आपण छाती टोकपणे सांगत आहात की उज्ज्वल निकमांसारखा आम्ही वकील दिलेले आहेत आणि या प्रकरणामध्ये न्याय दिल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. एका बाजूनं असंही सांगतात आणि दुसऱ्या बाजूनं तुम्ही या सगळ्या प्रकरणातील आरोपीचे जे कर्तेकर्विते आहेत आणि त्यांचे जे आका म्हटलेले आहे त्यांनी, सुरेश धसांनी, धनंजय मुंडे यांच्यासोबत तुमचे राजकीय लगटही वाढत आहे. त्यामुळे नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे महाराष्ट्राला, हे आम्हाला कळू द्या. धनंजय मुंडेंचं राजकारण हे तुमच्या भरोश्यावर चाललेलं आहे असं आता महाराष्ट्र बोलायला लागलेलं आहे. आणि धनंजय मुंडेचं राजकारण जर तुमच्या भरोश्यावर चालणार असेल, तर मग कृष्ण आंधळेच्या पकडण्याची आणि या सगळ्या प्रकरणाच्या तपासाची अपेक्षा तुमच्याकडनं कसं ठेवायची, असा प्रश्न संतोष देशमुख कुटुंबियांनाच नव्हे तर महाराष्ट्राला पडला आहे. त्यामुळे तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलंच पाहिजे की कृष्ण आंधळे हा दाऊद इब्राहिम आहे का? आपण या चॅनलला खूप चांगला प्रतिसाद देत आहात. चॅनलवर आपण वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत आहोत. त्यामुळं आपण ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करावं आणि पाहत राहावं. न्यूज यात्रा हे आहे आपलं चॅनल.